नमस्कार मंडळी अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आहे। 2024चा रब्बीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। जो काही विलवेचा पीक विमा असेल तो 0 दाखवत होता, आता तो काही विलवेचा पीक विमा असेल तो आता मंजुरीत आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। 2024च्या रब्बीच्या पीक विम्याचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे, खरीपच्या पीक विम्याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 7 जुलै रोजी एक महत्त्वपूर्ण GR काढण्यात आला होता। 3 GR काढण्यात आले होते आणि या तिन्ही GRच्या माध्यमातून जो काही लागणारा निधी असेल तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वाटप केले जाणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप केले जाणार आहे, एकंदरीत हे पैसे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केले जाऊ शकतात, या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जिल्ह्याची माहिती सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम असतील ते दाखल करण्यात आले होते। जो काही विलवेचा पीक विमा असेल तो 0 दाखवत होता, परंतु आता ते प्रोसेसमध्ये आलेला असून शेतकऱ्यांना त्या पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। आता धाराशिवचा जर विचार करायचा झाला तर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। जो काही विलवेचा पीक विमा असेल त्याच्यासाठी रक्कम सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे आणि जे काही आता आपण जिल्हे समजून घेणार आहोत त्या जिल्ह्यासाठी 1530 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे जे काही जिल्हे पात्र झालेले आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काही जिल्ह्याची माहिती घेतली होती आणि आज आपण धाराशिव जिल्ह्याची माहिती घेत आहे। धाराशिव जिल्ह्यात शेती पिकाचं जे काही नुकसान झालं त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केले जाणार आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्हा असेल, या बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा विलवेचा जो काही पीक विमा असेल तो वाटप केलं जाणार आहे। आता परभणीचा सुद्धा विचार करायचा झाला तर मग परभणी जिल्ह्यात सुद्धा काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आले होते आणि जे काही उर्वरित शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा 25% ॲग्रोनचा पीक विमा म्हणा किंवा 75% पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। विलवेचा सुद्धा पीक विमा मंजूर झाला असेल तर त्या पीक विम्याचं वाटप सुद्धा आपल्याला केलं जाणार आहे। हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप झालेलं आहे। ॲग्रोनचा पीक विमा या जिल्ह्यात सुद्धा मंजूर झाला होता। कुठे 4000 कुठे 5000 रुपये अशा पद्धतीचा पीक विम्याचं वाटप हे झालेलं आहे आणि त्यानंतर जे काही अंतिम कापणीचा पीक विमा असेल त्याच्या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते। अशा व्यक्तिगत क्लेमच्या पीक विम्याचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। तो काही पीक विम्याची विलवेचा जो काही पीक विमा असेल तो आता मंजूर केला जात आहे आणि त्या नाशिक जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। सातारा जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। विलवेचा पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। विलवेचा जो काही पीक विमा असेल, ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विम्याची रक्कम मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सुद्धा विलवेचा जो काही पीक विमा असेल तो आता मंजुरीत आलेला असून त्या जिल्ह्यात सुद्धा छत्रपती संभाजीनगरला सुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि ज्या जिल्ह्यात जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा सर्व जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। आता इतर जिल्ह्याची सुद्धा आपण अपडेट घेणार आहोत, परंतु सध्या तरी मी या 4 ते 5 जिल्ह्याची माहिती दिलेली आहे। इतर जिल्ह्याचं जर आपल्याला अपडेट घ्यायचं असेल तर नक्की चॅनलवर नवीन असेल त्या साईडला काळा किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। आपल्याला काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय श्री